नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेखर आपलं स्वागत करतो आपल्या मराठवाडा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज आपल्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. आपण आपल्या बाईकसाठी डबल स्टँड बनवलं होतं. मी रीलसुद्धा टाकला होता. खूप लोकांनी कमेंट्स केल्या होत्या. त्या प्रश्नाची उत्तरं थोडी थोडी मला द्यायची आहेत. पण या सेंटर स्टँडबद्दल आपण बोलूयाच. पण त्याआधी तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. आणि चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला केलं असेल धन्यवाद. आणि अजून केलं असं करून घ्या. तुम्ही सिनेमॅटिक शॉट एन्जॉय करा. चला. At times you make me angry, but I know that it could always be worse, be worse, be worse. Baby, baby, now I'm trying to forget you. Baby, I know everything that was about you. Now I'm joking, I'm looking for the bathroom. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले असेल. आवडत असेल तर लाईक करा. आणि बरं असेल, आपण डबल स्टँड म्हणजे सेंटर स्टँड आपण बनवलेलं आहे. म्हणजे सह्याद्री कस्टमरने बनवलं. खूप मेहनत घेतली आणि खूप मेहनत झाली. मी याची टेस्टिंग करतो आहे. असं नाही की जस्ट मी त्यांच्याकडून बाय केलं आणि तुम्हाला ही व्हिडिओ बनवतो आहे. सर्वात आणि जी ट्रान्सस्पीड 400वरती जी डबल स्टँड लागलं होतं अख्ख्या जगामध्ये बोलायला तर म्हटलं तरी काय हरकत नाही. पण तरी आपण महाराष्ट्र पकडा, अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पहिली बाईक आहे त्याच्यावरती हे डबल स्टँड लागलेलं आहे. आणि मला एवढं प्राऊड फील सांगता येईल की आपल्या मराठी माणसानेच हे बनवलेलं आहे. आणि मला खूप लोक इन्स्टावरती कमेंट्स करत होते जे प्राईस जास्त आहे, खूप ओव्हर कॉस्ट आहे, कोण घेणार नाही. पण मला असं वाटतं की त्याबद्दलच हा व्हिडिओ बनवायचा आहे की बनवलेला आहे. कारण की मला सांगायचं आहे की याची कॉस्टिंग एवढी काय आणि हे किती महत्त्वाचं आहे लावणं ट्रान्सस्पीड 400साठी, याबद्दल आपण बोलणार आहोत. बरं सर, हे सेंटर स्टँड बनवलेलं आहे. याची प्राईस ऑलमोस्ट जे व्हिडिओ बरं असेल त्यांनी ही म्हणजे पाहिलीच असेल. ह्याची प्राईस किती आहे तुम्हाला माहिती करायची असेल तर इथे वरती वेबसाईटची लिंक येत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की चेक करा. तुम्हाला म्हणजे जास्त ह्याची प्राईस वाटेल. पण ह्याची प्राईस का जास्त आहे तुम्हाला दाखवायचा किंवा सांगण्याचा मी प्रयत्न करतो. बरं असेल, तुम्ही कुठल्याही बाईक्स घ्यायला गेलात तर लक्षात ठेवा, कधी क्लासिक बाईक्स असतात त्याचं ग्राउंड क्लिअरन्स कमी असतं आणि त्याला कधीही डबल स्टँड लावत नाही. त्याचं रिझन काय की ग्राउंड क्लिअरन्स कमी असल्यामुळे प्रॉब्लेम असं होतं की हे जे डबल स्टँड आहे खाली घासतं जेव्हा तुम्ही स्पीड ब्रेकवर जाता किंवा ऑफ रोडिंग छोटी मोठी करता, तर हे लागतं. तर हे सेफ नाही आहे. तर त्याच्यासाठी यांनी काय केलं आहे, याला 2 बार लावले त्या साईडला, या साईडला. ह्याला कुठेही सेंटर स्टँडसाठी ऑप्शन नव्हतं. पण सह्याद्री कस्टमरनी खूप मेहनत घेतली, रात्रंदिवस त्यांनी डिझाईन बनवले आणि हे प्रोडक्ट तुमच्या समोर आलेलं आहे. त्यामुळेच प्राईस जास्त आहे की मेहनत पण तेवढे. कारण ह्याची मेकिंग चार्जेस मला वाटते 5,500-6,000 हजार काहीतरी असेल. तर 5,500-6,000 हजार आपण लावतो आहे, तर आपल्याला पण थोडं भेटलं पाहिजे असं वाटतं ना. आपण कुठली गोष्ट बनवतो कशाला, एकतर पैसा तर महत्त्वाचा आहे आणि का आर्टिस्टसाठी पैसे बघतो, त्याची मेहनत खूप महत्त्वाची आहे. आणि हे कसं म्हणजे स्टॉकमध्ये नसतं. जेव्हा तुम्ही कॉल करता, ऑर्डर करता, त्याप्रमाणे बनवलं जातं. काही स्टॉकमध्ये आहेत 3, 4, 5 असतात, पण ते लगेच सोल्ड आउट होतात. त्यामुळे बनवावं लागतं. त्याची कॉस्टिंग जास्त, त्यामुळे मेकिंग कॉस्ट जास्त आहे. त्यामुळे ह्याची प्रोडक्शन जे MRP ती पण जास्त आहे. पण मला असं वाटतं की वर्थ आहे. का वर्थ आहे, कारण की जेव्हा तुम्ही ट्रान्सस्पीड 400 वॉश करण्यासाठी जाता किंवा तुम्हाला चेन लूप करायची असेल, आता एक स्क्रीनवरती तुम्हाला व्हिडिओ दिसत असेल, 2 स्पीड 400 आहेत. एक जुनी आहे, ही नवीनवाली आहे. मी वॉशिंग सेंटरला वॉश करण्यासाठी गेलो तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली की जेव्हा डबल स्टँडवरती आपण बाईक लावतो तेव्हा हे जे टायर जे आहेत बघत असतात, हे पूर्ण क्लीन करता येत नाही, कारण की टायर फिरतच नाही. तर त्यासाठी स्पेशल हे स्टँड तर महत्त्वाचं आहे. आणि तुम्ही दुसरं काय, पॅडॉक घेऊन किती दिवस फिरणार तुम्ही. आणि पॅडॉकची जी साईज असते तुम्ही स्क्रीनवर बघा, खूप मोठी असते. तुम्ही बॅगेत घालून घेऊन जाऊ शकत नाही. त्यासाठी मला वाटते डबल स्टँड बेस्ट आहे. आणि प्राईस बघा, ज्याचं त्याचं घेण्यावर ते मॅटर करतं. काही लोकांना आता जेव्हा दारू प्यायला आपण बसतो, की मी तर पित नाही पण सांगतो, जेव्हा तुम्ही दारू प्यायला बसता तर पार्टी करायला नाही मला 4-5 हजार रुपये खर्च करता. तर तुमच्या सेफ्टीसाठी तुम्ही 7 आणि 8 हजार रुपये नाही खर्च करू शकत. तुम्ही जर 3.5-4 लाखाची बाईक घेत आहे आणि जर तुम्ही 6 आणि 7 हजार रुपये तुमच्या सेफ्टीसाठी किंवा तुमच्या जो त्रास होणार तो वाचवण्यासाठी तुम्ही एवढा खर्च करू शकत नाही, जर काय बोलू शकत नाही त्याबद्दल.
पण मेहनत आहे हे बनवण्यासाठी. मी असं पेड प्रमोशन नाही करत आहे, मी स्वतः हे पैसे देऊनच हे घेतलेलं आहे. तर त्यामुळे मला सांगायचं की पैशापेक्षा तुमची गरज काय ते खूप महत्त्वाची आहे. गरज तुमची जेन्युइन असेल तर तुम्ही हे बाय करू शकता. तर तुम्हाला ह्याची गरज नाही, तुम्ही खूप कमी बाईक चालवत असाल, तुम्हाला ह्याची गरज नाही, तर तुम्ही नका घेऊ. पण जे जेन्युइन रायडर ते खरंच ते राईड करतात, त्यांना या गोष्टीची गरज पडते. जेव्हा टायर तुमचा पंक्चर होतो किंवा अजून काय तुम्हाला काम करायचं असेल तर ही गोष्ट लक्षात ठेवा. बऱ्यापैकी तुम्हाला माहिती दिलेली आहे असं मला वाटतं. जर काही माहिती माझ्याकडून चुकली असेल तर मी कमेंट बॉक्स तुमच्यासाठीच आहे, तुम्ही त्याच्यावर काही प्रश्न विचारू शकतात. पण जेन्युइन जे मी सांगितलं ते आतून सांगितलं की मी एक रायडर आहे आणि मला वाटते 15 वर्ष झाले असेल मी राईड करतो. त्या 15 वर्षाच्या राईडमध्ये मला एक गोष्ट कळली की तुमच्या बाईकला डबल स्टँड असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि आता जे BS6 बाईक जे येतात ऑलमोस्ट मला वाटते खूप साऱ्या बाईकला डबल स्टँड येतच नाही. तर ट्रायम्फ स्पीड 400ला स्पेशली मी निखिल सरांच्या मागे लागून म्हणजे आपले सह्याद्री कस्टमरच्या मागे लागून हे बनवून घेतलेलं आहे. आणि हे पुढेही लोक बाय करतील. आणि मला वाटतं ज्यांना खरंच ह्याबद्दल माहिती आहे ते नक्की घेतील, ज्यांना नाही माहिती ते कमेंट बॉक्समध्ये बोलतील की खूप कॉस्ट आहे, 8,000 खूप होतात, 7,000 खूप होतात. पण ज्याला याची खरंच नॉलेज आहे त्यांना खरंच ह्या गोष्टी घ्यायच्या आहेत ते नक्की घेतील. आय होप, आशा करतो की तुम्हाला मी दिलेली माहिती आवडली असेल तर लाईक करा. आणि खूप आवडली असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करून सांगू शकता. किंवा काही माहिती हवी असेल तर नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट्स करा. आणि चला पुन्हा भेटू अशाच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठे चला.